आधीच्या काळात लोक 2-2, 4-4 लग्न करायचे, 10-10, 12-12 मुलं त्यांना व्हायचे. हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. जास्त दिवस झाले नाही, असं समजा की स्वातंत्र्याच्या अगोदरचा काही काळ होता. मुली पण भरपूर भेटायच्या. पण आता काय परिस्थिती झाली, एकदम उलट परिस्थिती झालेली आहे, तुम्हाला दिसते. आता तर लग्नासाठी मुलीच भेटणं मुश्किल झालेलं आहे. तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही बघत असले, ऑब्झर्व करत असले, तर तुम्हाला दिसते की तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये असे 30 ओलांडलेले, 35 ओलांडलेले मुले जे आहेत ते बिना लग्नाची फिरताना तुम्हाला दिसतात. ज्यांच्याकडे स्वतःची नोकरी आहे, बिचाऱ्यांजवळ शेती आहे स्वतःची, तरी मुली भेटणं हे मुश्किल झालेलं आहे. ते तर विधवा मुलीशी लग्न करायला सुद्धा तयार आहेत, त्या पण आता भेटणं मुश्किल आहे. कितीतरी आता ज्या भागामध्ये मी राहतो तिथून तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार इथून लग्नासाठी मुली आणतायत, पैसे देऊन लग्नासाठी मुली आणतायत आमच्या एरियामध्ये. काही काही मुलं तर हे जे गडचिरोलीसारखा आदिवासी भाग आहे, नंदुरबारसारखा आदिवासी भाग आहे, तिथल्या मुली आणतायत लग्न करायसाठी. एवढी आज परिस्थिती बिकट झालेली आहे, लग्न करायसाठी मुलीच अवेलेबल नाही आहेत. कुठे तो काळ 2-2, 4-4 लग्न व्हायची, आता एक पण मुलगी भेटत नाही आहे लग्नासाठी. हे मागच्या काही वर्षातली ह्या घटना आहेत, गोष्टी आहेत. आणि 2010 नंतर काय झालं की भारताचा जो प्रजनन दर आहे, जो ज्याला आपण फर्टिलिटी रेट म्हणतो, तो 2पेक्षा खाली घसरलेला आहे. भारतात काहीच राज्य अशी आहेत आता की जिचा फर्टिलिटी रेट हा 2पेक्षा जास्त आहे. 2पेक्षा जास्त म्हणजे काय, फर्टिलिटी रेट म्हणजे काय की एक स्त्री 2पेक्षा जास्त मुलांना जन्म देते. आणि ही एक आयडियल सिच्युएशन समजली जाते. एक स्त्री जर 2 मुलांना किंवा जास्त मुलांना जन्म देत असेल तर ती लोकसंख्या बॅलन्स राहते त्या देशाची. समजा 2 नवरा बायको आहेत, त्यांचे 2 मुलं झाले, नवरा बायको मेल्यानंतर त्यांची जागा ते 2 मुलं घेणार, म्हणजे जगाची लोकसंख्या, त्या भागातली लोकसंख्या स्थिर राहणार. मग आता काय झालेलं आहे, जन्मदर हा घटलेला आहे, फर्टिलिटी रेट हा कमी झालेला आहे. आता भारताची प्रत्येक स्त्री म्हणजे जवळपास असं समजलं जाते की प्रजनन दर 2पेक्षा कमी झाला म्हणजे साधारण प्रत्येक स्त्री जी आहे, भारतीय स्त्री ही 1 किंवा 2 मुलांना जन्म देते. जर एकच मुलाला जन्म दिला, मुलगी असो की मुलगा असो, तर काय होईल, नवरा बायको मेल्यानंतर ते एकच मूल राहील, म्हणजे लोकसंख्या कमी होत जाईल. भारत हा युवा देश समजला जातो. सध्या तरी जगामध्ये सगळ्यात जास्त युवा जे आहेत, तरुण पिढी हे भारतामध्ये जवळपास 65 करोड लोक हे युवा आहे भारतामध्ये. पण काही दिवसानंतर हा युवा देश राहणार नाही. भारत हा म्हाताऱ्या लोकांचा देश होत जाईल, कारण लोकसंख्याच तेवढी कमी प्रमाणात बनत आहे, तयार होत आहे. लोकसंख्याच वाढत नाही आहे आपली. एक तर लग्नच होत नाही आहे. लग्न झाले तर उशिरा लग्न होतात, मुलं मुली 30-35च्या पलीकडे जातात. आणि जर त्यांचे लग्न झाले तर मग ते काही दिवसानंतर फॅमिली प्लॅनिंग करायला लागतात. मग असं करत करत 40पर्यंत पोहोचतात, एकच मूल ठेवतात. म्हणून हा सगळा लोकसंख्येचा बॅलन्स घटत चाललेला आहे आपल्या देशामध्ये, प्रजनन दर घटत चाललेला आहे. साधारणतः एक हिंदू स्त्री भारतामध्ये 2 मुलांना जन्म देते. पण तेच जर मुस्लिम स्त्री आहे, ती साधारणतः जगामध्ये असं समजलं जाते की 3 मुलांना जन्म देते. त्यांच्यामध्ये अजून काही जन्मदर फारसा घटलेला नाही. पण ज्या हिंदू लोकांमध्ये हा जन्मदर घटलेला तुम्हाला दिसते. लोकसंख्या पण आता तुम्ही जर बघितली तर जो मुस्लिम भारत स्वतंत्र झाल्यानंतर 10% होते, आता ते जवळपास ही जी जनगणना येईल तोपर्यंत तुम्हाला 20%पर्यंत ते दिसतात. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या वाढलेली आहे, कारण त्यांचा जन्मदर हा, प्रजनन दर हा जास्त आहे. हिंदूंचा जन्मदर कमी झालेला आहे. हा भारत जो आपला हिंदूंचा जो देश आहे, तर इथली लोकसंख्या हिंदूंचीच कमी होत चाललेली आहे. काही दिवसानंतर हा हिंदूंचा देशच राहणार नाही. म्हणून तर सरसंघचालक जे आहेत मोहन भागवत हे म्हणतात की प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी 3 मुलं बाळं पैदा करणे आवश्यक आहे, 3 मुलं बाळांना जन्म देणे आवश्यक आहे, तरच आपल्या भारताची लोकसंख्या ही स्थिर राहील, हिंदूंची लोकसंख्या स्थिर राहील. आता जे चंद्रबाबू नायडू आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांनी पण 3रं आणि 4थं अपत्य जर कोणी केलं तर त्याला पैसे द्यायची योजनासुद्धा त्यांनी आणलेली आहे. 25,000, 40,000 असे पैसेसुद्धा सरकारतर्फे भेटतील जर तुम्ही 3ऱ्या 4थ्या मुलाला जन्म दिला तर. दुसऱ्यासाठी पण त्यांनी योजना आणलेली आहे. दुसऱ्या मूल जर झालं तरी त्याच्यासाठी पैसे द्यायची योजनासुद्धा ते आणायच्या तयारीत आहेत. इथपर्यंत प्रॉब्लेम आलेला आहे. बरं, हे काही फक्त भारताची समस्या नाही, जगभराची ही समस्या बनत चालली आहे. लोकसंख्या कमी कमी होत चाललेली आहे. आता मागे तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की चायनाची एक कंपनी अशी आहे की या कंपनीनं एक सर्क्युलरच काढलं, एक पत्रकच काढलं, जर त्यांच्या एम्प्लॉईनी लग्न केलं नाही तर नोकरी सोडून द्या, लग्न करा तरच आमची नोकरी तुम्हाला मिळेल. कारण चायनामध्ये पण ही अशी परिस्थिती झालेली आहे. चायनाने वन चाइल्ड पॉलिसी अडॉप्ट केली होती. 1 चाइल्ड पॉलिसी त्यांनी आणली होती. म्हणजे त्यांची पण भयंकर लोकसंख्या होती. आधी आपल्यापेक्षा पण जास्त लोकसंख्या होती. आता आपणच लोकसंख्येमध्ये 1 नंबरवर आहे. चायनामध्ये तर बिकट परिस्थिती होती.
पण त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी 1 चाइल्ड, एकच मूल ही नवीन पॉलिसी आणली. आता त्याचा परिणाम असा झाला की आता सध्या तर चायनामध्ये जगाची ती फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाते. प्रत्येक गोष्ट, बारीक चिरीक गोष्ट चायनामध्ये बनते. खूप साऱ्या फॅक्टरी आहे चायनामध्ये. पण आता एवढे फॅक्टरी आहेत आणि त्या मानानं लोकसंख्या घटत चाललेली आहे. फॅक्टरीमध्ये काम करणारे मजूरच भेटत नाही आहे. मग त्या फॅक्टऱ्या उघडून काय फायदा आहे? चायना जो आज सुपर पॉवर झालेला आहे, जर त्या फॅक्टऱ्या चालवायला जर मनुष्यबळच भेटत नसलं आहे, एम्प्लॉईज भेटत नसले, तर एवढ्या सगळ्या फॅक्टऱ्या उघडून काय फायदा आहे? म्हणून चायनाने एक नवीनच पॉलिसी आणलेली आहे. आता त्या सरकार पण प्रोत्साहन देत आहे की तुम्ही लग्न करा, लग्न केल्यानंतर तुम्ही मुलं बाळं पैदा करा. आता असं सुद्धा सरकारचं प्रोत्साहन आहे की जर तुम्ही लग्न केलं तर तुम्हाला खूप दिवसापर्यंत सुट्टी भेटेल. जर प्रेग्नन्सी असेल तर प्रेग्नन्सीसाठी पण खूप साऱ्या सुट्ट्या तुम्हाला देण्यात येतील. आणि तुम्हाला जी मुलं बाळं होतील त्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या लसीकरणासाठी, त्याच्या शिक्षणासाठी पण सरकार हातभार लावेल. म्हणजे इथपर्यंत आता परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. सगळ्या जगासमोर आता हे नवीन एक संकट तयार झालेलं आहे. काही दिवसा अगोदर हे वेगळं संकट होतं. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यात मोठं संकट आपल्यासमोर हे लोकसंख्येचं होतं. भयंकर लोकसंख्या आपल्यासमोर होती. खाणारे जमीन जी आहे कमी उपजाऊ होती. उपजाऊ तर होती पण पाहिजे तसं बियाणं तेव्हा सुपीक नव्हतं. सुपीक शेती तेव्हाची नव्हती आणि खाणारी तोंडं जास्त होती. म्हणून सरकारला आपल्या पॉप्युलेशनवर कंट्रोल आणण्यासाठी जगातली पहिली 1952 साली सरकारने एक नवीन योजना आणली, फॅमिली प्लॅनिंग योजना. त्याच्यामध्ये भारत सरकारने सांगितलं की तुम्ही जर ऑपरेशन वगैरे केले फॅमिली प्लॅनिंगचे, नसबंदीचे, तर सरकार तुम्हाला पैसे द्यायचं की ऑपरेशन करा, बस बाबा आता ही लोकसंख्या नको. सरकारने फुकट कंडोम वाटले, स्त्रियांना निरोध त्या गोळ्या वाटल्या. ही अशी आधीच्या काळात अशी परिस्थिती होती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी. पण आता सरकारच म्हणते की लग्न करा, मुलं बाळं पैदा करा, होऊ द्या जेवढे होतील तेवढे. हे राष्ट्रासाठी चांगलंच आहे, कुटुंबासाठी चांगलंच आहे. अरे आपल्याच कुटुंबात जर जास्त मुलं बाळं असली, आपल्याला स्वतःला जास्त मुलं बाळं असले तर ते कोणाच्या कामात पडणार आहे? ते आपल्याच कामात पडणार आहेत ना. आणि जसं कसं होते ते भागतेच सगळ्यांचं. भारत हा तर लोकसंख्येचा देश आहे. आपल्या तर मॅन पॉवरला जगभरामध्ये किंमत आहे. हातोहात आपले एम्प्लॉई, आपले डॉक्टर, ह्या जगभरात आपल्या सगळ्या लोकांना मागणी आहे. हा आता म्हणून तर हे फक्त भारताची समस्या राहिली नाही, सगळ्या जगाची समस्या झालेली आहे. तर चायनानं असं केलेलं आहे. बरं हे तर फक्त चायनाचं उदाहरण झालं. खूप साऱ्या जगभरामध्ये असा हा ट्रेंड नवीन चालू झालेला आहे. रशिया पण म्हणते की प्रत्येक मूल जर तुम्ही पैदा केलं तर इंडियन रुपीजमध्ये 15 लाख रुपये ते द्यायला तयार आहेत. युरोपमध्ये पण असंच आहे. म्हणून भारताची ओळख ही आपल्या लोकसंख्येनुसार आहे, लोकसंख्येमुळे आहे, चांगल्या कुशल मनुष्यबळामुळे आहे. जगभर आपले लोक चांगल्या एम्प्लॉई म्हणून ओळखले जातात. म्हणून लवकर लग्न करा, भरपूर मुलं बाळं पैदा करा, काही काळजी करू नका भविष्याची. जसं मुस्लिम लोक म्हणतात की अल्लाह की देन आहे, तसं तुम्ही पण देवावर सोडून द्या, होतच ते कसे ना कसे मोठे. धन्यवाद. वंदे मातरम.